हाय, हॅलो, नमस्कार. मी आरती एस. एस. मंद्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते आणि आज आपल्या ब्लॉगची अशी वेगळीच सुरुवात झालेली आहे. तर हे बघा, आपल्याकडे असे आलेत धनगर असतात ना, ते लोकं ते मेंढ्या घेऊन आलेत आणि ह्या बघा खूप मेंढ्या त्यांच्या आल्या होत्या. माहीत नाही अशा वाळल्या गावतात, पण त्या काय खातात, पण किती मन लावून खात होते हे बघा. आणि ते धनगर जे काका होते, ते आले होते अ, उमरग्यावरून आणि ते तेवढ्या लांबून चालतच आलोत असं म्हणाले आम्हाला तरी. तर हे बघून तर त्या मेंढ्या वगैरे मुक्या प्राण्यांना बघून आमचा समोर तर खूप खुश होतो. हे बघा त्याला किती खुश झाला आहे ना आणि आमची स्वीटी बघा कशी बघते कोण आलंय आमच्याकडं पोझिशनमध्ये. आणि बघा तिला विचारलं मी काय झालंय काय झालंय तर ती तिकडनं पळाली. तिला असं वाटत होतं की कशाला आले ते सगळेजण. आणि हे सगळेजण चालत आले होते. हे बघा आमचा समोर तर किती खुश होता. आणि हे बघा अशा मेंढ्या सगळ्या त्यांच्या भरपूर मेंढ्या आहे बघा. ते काका होते म्हातारे आणि ते काका मग थोड्या वेळाने माझ्याकडे आले, पाणी द्या प्यायला आणि जेवायला आहे का काही. मग त्यांना जेवायला वगैरे दिलं. त्यांच्या मेंढ्या बघा कशा एकामागे एक एकामागे एक. त्या मेंढ्यांचं कसं असते ना, ते एक मेंढी गेली की त्याच्या मागे 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 चालत राहतात आणि अशा चरत होत्या बघा मेंढ्या त्यांच्या. आणि संध्याकाळ झाली मग आपण मेथीचे पराठे करायला घेतले. हे बघा 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा ओवा, 1 चमचा धना पावडर, थोडीशी कोथिंबीर, 1, 2, 3 मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक हे साहित्य आहे आपलं. हे त्या पिठाच्या चमच्याने ना 2 चमचे मी पीठ घेतलं होतं गव्हाचं आपलं. अर्धी वाटी बेसन आणि 2 चमचे दही आणि ही मेथी थोडीशी चिरून धुवून घेतली होती आणि खलबत्त्यामध्ये मिरच्या, लसूण आणि अद्रक आणि थोडंसं मीठ घालून आपण वाटणार आहे. आणि ह्याची व्यवस्थित छान पेस्ट करून घ्यायची बारीक. आणि हा खलबत्ता आहे ना खूप जुना आहे. हा खलबत्ता खूप जड आहे, त्याच्यामुळं मी जास्त उचलून वापरत नाही. छोटाच घेतला आहे तो लसूण ठेचण्यापुरताचा आणि हा आहे ना हा कधीतरीच यूज करते मी. तर हे बघा आणि ह्याच्यात लई लवकर पेस्ट म्हणजे असं वाटलं जातं लसूण वगैरे जड असल्यामुळं. हा आहे ना आमच्या आजी सासूच्या पण म्हणजे सुरुवातीच्या ह्याच्यातला आहे संसारातला खलबत्ता. तर फार जुना आहे हा. आणि ही आपण लसूण, अद्रक आणि मीठ थोडंसं घालून पेस्ट करून घेतली. आणि हे बघा असं मेथीमध्येच मी ती पेस्ट ॲड केली आणि त्याच्यानंतर हे पीठ मी घालणार आहे. आणि तुम्ही कसं पण मळू शकता. घट्ट मळून लाटून पण करू शकता किंवा असं थोडं सैलसर मळून ह्याच्यावरती कपड्यावरती असे थापून पण धपाटे केल्यासारखे पण करू शकता. तर मी ह्याच्यामध्ये आता ॲड केले त्या पिठामध्ये बेसन आणि हे आपले सगळे मसाले त्यात ॲड करणार आहे. हे बघा असं सगळं. आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते दही पण घालणार आहे मी त्याच्यामध्ये. आणि दहीच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून ते विसळून घ्यायची वाटी आपण, कारण त्याला दही चिटकलं होतं. हे बघा आणि मीठ घालायचं आहे. आपण फक्त त्या मिरची आणि लसणापुरतं मीठ घातलं होतं आणि आपल्याला ह्याला जरा प्रमाणात थोडंसं किंचित जास्तच मीठ घालायचं, कारण चपातीसारख्या आळणी हे थालीपीठ छान लागत नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं जास्त मीठ घालायचं. थोडीशी अशी खारी खारी चव यायसारखी. आणि हे बघा इथं मी हळद आणि लाल मिरची ॲड केली आहे थोडीशी, कारण हिरव्या मिरच्या तेवढ्या तिखट नव्हत्या. आणि हळदीने आणि मिरचीने कलर पण छान येतो मेथीच्या पराठ्यांना. हे बघा आणि असं पाणी घालून सगळं विसळून घेणार आहे मी ते दह्याच्या वाटीमध्ये. आणि मग थोडं थोडं पाणी घालून छान व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे. हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधी व्यवस्थित आणि मग तिंबायचं आहे. आणि तिंबून एक 10 ते 15 मिनटं रेस्टला ठेवायचं आहे पीठ. हे बघा असं व्यवस्थित पाणी घालून ना सगळं मिक्स करून आधी आणि मग थोडं 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 पाणी ॲड करून त्याच्यामध्ये आपण ते घट्ट गोळा असा घट्ट म्हणजे घट्ट पण नाही खूप आणि खूप सैल पण नाही, असा गोळा तयार करून घेणार आहे. हे बघा असं. जास्त तिखट प्रमाणात खाणाऱ्यांनी जास्त मिरचीचं प्रमाण यूज करा. आणि आमच्याकडे ना असं खूप भारी वातावरण झालेलं आणि आकाशामध्ये एवढाच एक पार्ट बघा ना कसा असा व्हाईट व्हाईट तेवढा रात्रीचा दिसत होता आणि एकच चांदणी तिथे चमकत होती आणि तेवढाच एक व्हाईट 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 एक भाग तेवढा पोर्शन दिसत होता. खूप छान वाटत होतं. आणि हे बघा असं दिसत होतं, म्हणलं तुम्हाला पण दाखवावं.
आणि हे बघा आता आपलं पीठ असं छान मळून रेस्टला ठेवलं होतं मी 10-15 मिनटं. आणि मग हे बघा असं झालं आहे आपलं पीठ. छान चुरून घ्यायचं आहे. तर टोपलीचंच पीठ मळलेलं मी काही वेगळं बाजूला काढलेलं नाही आहे. आणि मग थोडंसं तेल हाताला लावून चिटकू नाही म्हणून त्याच्यासाठी हे बघा थोडंसं तेल हाताला लावून घेऊन मग परत मी तो उंडा चुरून घेणार आहे. आणि मग ह्याची एक पेढा घेऊन चपातीसारखं लाटणार आहे. बघा असं. तर तुम्ही म्हणाल अशी पाटावरती का लाटते, तर माझ्या पोलपाटाला क्रॅक गेले आणि क्रॅक झालेलं पोलपाट यूज करत नाहीत असं म्हणतात. पण हे आहे ना, हे आचाऱ्याचं आचारी लग्नात वगैरे केटरर्स असतात ना, त्यांचा पाटा आहे. आणि त्यांनी मला त्यांच्याकडनंच ते क्रॅक झाला होता पोलपाट म्हणून त्यांनी मला हा पाटा देऊन गेले होते. तेव्हापासून मी लक्षातच राहत नाही मला पोलपाट घेण्याचं. मग हा पाटाच यूज करते मी त्याच्यात तेव्हापासून. आणि मोठ्या-मोठ्या किती पण मोठ्या भाकरी किंवा म्हणा हे तर ते ह्या पाटावरती सहजच करू शकतो. तर आमच्या घरी कार्यक्रमाला एकदा आचार्य आले होते ना, त्यांनी हे घेऊन आले होते आणि मग त्यांच्याकडनंच माझ्या पोलपाटाला क्रॅक गेलं होतं. हे बघा असं आणि व्यवस्थित लाटून छान हे की नाही दोन्ही बाजूनी खरपूस शेकून घ्यायचे. बेसनचं पीठ आणि दही घातल्यामुळे काय होते पराठे असे वातळ होत नाहीत, खुसखुशीत होतात. तुम्हाला जर अजून क्रंची जर हवे असतील तर तांदळाचं पीठ ॲड करू शकताय. आणि हे पराठे प्रवासात पण न्यायला 10 दिवस सहजच टिकतात. त्याला चिकट होत नाही, तार येत नाही, काहीच सुद्धा होत नाहीत. आणि हे बघा असे छान शेकून घ्यायचे आहेत पराठे. आणि मग शेकल्याच्या नंतर हे बघा असं छान तूप लावायचं एक साईडने. आणि मग हा एक मी तूप लावून केला आणि दुसरा करताना समर्थ म्हणला, की "मम्मी नाही, नाही बटर लावून पण एकदा बटर लावून करून दे." म्हणून हे बघा तूप लावलेला असं झाला आहे आपला. आणि सेमच आहे बघा दुसरा शेकला आहे मी पराठा आणि याच्यावरती मी अमूलचं बटर यूज केलं आहे. तर हे बघा असं एवढं बटर. आणि थंडीच्या दिवसात असं हेल्दी जेवण जेवायला भारीच वाटतं नाही का? लोणच्यासोबत, दहीसोबत पण हा पराठा आपण सर्व करू शकतो. शेंगाची चटणी आणि दहीचा रायता करून पण आपण ते हे करू शकतो. हे बघा आणि हा बटर लावलेला पराठा आहे आपला. आणि आपली थाळी अशी दिसत होती. हे बघा लोणचं, कांदा, टोमॅटो आणि दही असं मी मुलांना दिलं होतं खायला. तर कसा वाटला आपला आजचा ब्लॉग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. हे बघा एवढा सॉफ्ट झालेला आपला पराठा लगेचच तुटला हाताने, जरासुद्धा काहीच कष्ट करावे लागले नाहीत. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशी रेसिपी. खूप छान होते आणि 10 दिवस आरामात टिकतात हे पराठे. धन्यवाद.